आज भारतीय जनता पक्षाच्या पायाशीच ज्यांना पेशवाई म्हणून हिडवतात आज सगळे जे काही काँग्रेसवाले विशेषतः आज भाजपचं म्हणजे काँग्रेस झालेला आहे. भाजप हे नुसतं नाव आहे. 99% काँग्रेस 1% भाजप. क्षणात पक्ष बदलणारे उमेदवार आहेत. सकाळी पुरोगामी संध्याकाळी प्रतिगामी अशी मंडळी आहेत. नमस्कार. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक पुढच्या महिन्यात 15 तारखेला पार पडते आणि या अनुषंगाने या निवडणुकीमध्ये अनेक पक्ष असतील, संघटना असतील, आघाड्या असतील उतरलेल्या आहेत आणि यामधील एक महत्त्वाची आघाडी म्हणजे नागरिक विकास आघाडी आहे. या नागरिक विकास आघाडीच्या वतीने एक मोलाचं आणि महत्त्वाचं सगळ्या पक्ष आणि संघटनांच्या अगोदर एक काम त्यांनी केलेलं आहे. ते म्हणजे त्यांच्या आघाडीचा जो जाहीरनामा आहे तो सगळ्या पक्षांच्या अगोदर त्यांनी आता जाहीर केलेला आहे. नुकतंच त्याचं प्रकाशन आता इथं पार पडलेलं आहे. या जाहीरनाम्यामध्ये इतर पक्षांच्या ज्या काय त्यांचे जे मुद्दे असतात तसे मुद्दे या जाहीरनाम्यात आहेत. म्हणून त्या मुद्द्यांपेक्षा एक महत्त्वाचा मुद्दा मध्ये आहे की या जाहीरनाम्याच्या मागच्या पेजवर त्यांनी त्या उमेदवाराचं जे शपथपत्र घेतलेलं आहे त्या शपथपत्र सध्या चर्चेचा विषय आहे आणि ते नक्की शपथपत्र काय आहे, कशा तऱ्हेचं हे राबवणार आहेत त्या संदर्भात आपल्याशी बोलतायत विद बर्वे सर. जे शपथपत्र आम्ही लोकांच्याकडनं उमेदवारांकडनं विशेषतः घेत आहोत त्याच्यामध्ये आज आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रात जे चाललेलं आहे कोण कुठल्या पक्षाचा आहे कळत नाही. क्षणात पक्ष बदलणारे उमेदवार आहेत. सकाळी पुरोगामी संध्याकाळी प्रतिगामी अशी मंडळी आहेत. त्यांच्याकडनं किमान त्या उमेदवारांनी मी 5 वर्ष त्या पक्षाशी प्रामाणिक राहील, कुठल्याही पक्षातनं निवडून येऊ देत पण मी त्यांच्याशी प्रामाणिक राहीन, गद्दारी करणार नाही आणि मी जो आमचा जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्याशी प्रामाणिक राहीन. आमचा जाहीरनामा म्हणजे काही कुठल्या पक्षाचा नाही आहे, काही नाही आहे. आम्ही जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत उदाहरणार्थ महापालिकेच्या मध्ये जे आमचं ऑडिट झालं 2015 पर्यंत 1500 कोटी रुपये वसूल पात्र रकमा गृहीत म्हणजे शासनानं मान्यता दिलेली आहे आणि कोर्टानेही वसूल करा असा आदेश दिलाय. दुसरा मोठा आदेश आहे वसंतदादा सहकारी साखर बँकेचा 385 कोटी रुपये आपल्या नितीन करीर यांनी बेकायदेशीरपणे त्या काळात महापालिकेचे ठेवले आणि ते पूर्ण बुडाले. ते पैसे वसूल व्हावेत अशा अनेक गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ आता जे आपल्या इथं विद्युत घोटाळा हा जो प्रचंड मोठा घोटाळा जगात कुठेही असा घोटाळा झालेला नाहीये असा एक घोटाळा आपल्या सांगलीत झाला आहे आणि तो म्हणजे विद्युत घोटाळा. त्यामध्ये महापालिकेच्या सार्वजनिक बिलाचा एक चेक 10-20 लोकांच्या नावानं जमा झालेला आहे. कसं शक्य आहे? नागरिक विकास आघाडीच्या वतीनं जे उमेदवार तुमचे उभे राहणार आहेत त्यांनी इथून पुढच्या काळामध्ये मी ठेकेदारी घेणार नाही, कमिशन खाणार नाही असाही मुद्दा तुम्ही आम्ही त्यांना लेखी त्यांच्याकडनं भरून घेतो की मी हे करणार नाही. मी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी 5 वर्ष सातत्यानं महापालिकेचे प्रश्न उपस्थित करीन. विशेषतः महापालिकेच्या ज्या वसुल्या आहेत त्या वसुल्यांसाठी मी नक्की प्रयत्न करीन असं त्यांच्याकडनं आपण वसूल करूया. जर या सगळ्या रकमा चुकून जर वसूल झाल्या तर महापालिकेला आपल्या सगळ्या नागरिकांना किमान 5 ते 10 वर्ष एक नवा पैसा सुद्धा टॅक्स द्यावा लागणार नाहीये. इतके पैसे हे वसूल व्हायचे हायकोर्टानं मान्यता दिलेली आहे असे व्हावेत म्हणून आम्ही त्यांच्याकडनं ऍफिडेव्हिट सारखं 500 रुपयाचा स्टॅम्प म्हटलेला आहे. पाहूया आता लोक किती प्रतिसाद देतात. नक्कीच या निमित्तानं नागरिक विकास आघाडीच्या वतीनं जे उमेदवारी घेतील या आघाडीची त्यांनी इथून पुढच्या काळामध्ये ते निवडून आल्यास महानगरपालिकेचा कोणताही ठेका मी घेणार नाही, भ्रष्टाचार करणार नाही अशा तऱ्हेचं शपथपत्र या निमित्तानं या नागरिक विकास आघाडीच्या वतीनं लिहून घेण्यात येणार आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.